जे तारते ते तीर्थ आणि ज्याच्या योगाने तरुण जाता येते तेही तीर्थ होय. तीर्थ हे यात्रेकरूला पापातून व दुःखातून तारते. ऋग्वेदात रस्ता, नदीतील उतार आणि पवित्र स्थान या अर्थी तीर्थ हा शब्द आलेला आहे. ज्याप्रमाणे शरीराचे विशिष्ट अवयव हे इतर अवयवांपेक्षा अधिक पवित्र मानले जातात, त्याप्रमाणे पृथ्वीवरील विशिष्ट स्थाने इतरांपेक्षा अधिक पवित्र मानली जातात. मित्रांनो, कित्येकदा त्या स्थानांचे काही नैसर्गिक वैशिष्ट्य असते. विशेषतः हिंदूंच्या मते निसर्गामध्ये देवता शक्ती वावरत असतात आणि त्यामुळेच पर्वत, नद्या, सागर, सरोवरे, वने, वृक्ष इत्यादी स्थानांना तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पाण्यामध्ये पवित्र करण्याचा गुणधर्म असल्यामुळे स्नानाने पाप व रोग नाहीसे होतात. या समजुतीने जलतीर्थांना महत्व येते. देवांचे अवतार अथवा मी असं तुम्हाला सांगितलं की प्रेषित यांच्या वास्तव्यामुळे, या संतांच्या वास्तव्यामुळे, चमत्कारांमुळे पुनीत झालेली स्थाने तीर्थक्षेत्रे बनतात. त्यांच्या तपश्चर्येची स्थाने, विशेषतः त्यांचे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू या घटनांशी निगडित असलेली स्थाने तीर्थक्षेत्रे बनतात. एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलणे, मनःशांती मिळवणे, पापमुक्त होणे, पुण्य प्राप्त करणे, महान व्यक्तीच्या समाधी स्थळांना भेटी देणे इत्यादी प्रयोजनांनी तीर्थयात्रा केल्या जातात. मित्रांनो, एकात्मता निर्माण करण्याचे काम हाच्या यात्रेमुळे साधले आहे. मी तुम्हाला अगदी सांगेन की काही धर्मांच्या वास्तव्यासाठी सुद्धा काही भूमी आलेल्या आहेत, त्याच्यासाठी हे एकत्र आलेले आहेत. त्यासाठी युद्ध सुद्धा झालेली आहेत. युरोपमधील देशांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे काम काही धर्माच्या तीर्थांनी केले आहे. हिंदूंच्या तीर्थयात्रा, हिंदू धर्मात आणि संस्कृतीत तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे महत्त्व त्यांच्या तीर्थ विवेचनात अनेक दृष्टिकोनातून मांडलेले आहे. त्यापैकी प्रमुख दृष्टिकोन मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे तीर्थयात्रेचा अधिकारी. तीर्थयात्रेचा अधिकार देताना विशाल दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. चारही आश्रमातील लोक, ब्राह्मणादी उच्चवर्णीय लोक, स्त्रिया, शूद्र, संकरातून जन्मलेले वर्णबाह्य चांडाळ, म्लेच्छ, रोगग्रस्त, पापी या सर्वांना हा अधिकार आहे. यज्ञ, 3 ऋणे, कुटुंबियांची उपजीविका इत्यादी बाबतीतील कर्तव्ये पूर्ण केली नसतील तर तो हा अधिकार नाही, असेही काहींचे मत आढळते. आईवडिलांच्या मृत्यूपर्यंत किंवा नंतर 1 वर्ष पत्नी गरोदर असेपर्यंत यात्रेला जाऊ नये असे काही जणांचा एक भाव आहे. तीर्थयात्रेमुळे विविध यज्ञांमध्ये जे सांगितलेले ते फळ या तीर्थ दर्शनाने होते. पूर्व जन्मातील पापे नष्ट होतात, अनेक पिढ्यांचा उद्धार होतो इथे स्नान केल्यानंतर, असा उल्लेख आपल्या धर्मशास्त्राच्या ग्रंथात वाचायला मिळतात. असं म्हणतात की तीर्थयात्रेमुळे पापाचे पाप संपते आणि पुण्यवंतांचे पुण्य वाढते. काशी हे हिंदूंना सर्वात पूज्य वाटणारे क्षेत्र हे गेले 3000 वर्षे पवित्र मानले जात आहे. काशी ही सप्तमोक्षदायक पुऱ्यांपैकी पहिली असून येथील विश्वनाथ, विश्वेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. काशीला वाराणसी, बनारस, अविमुक्त रुद्रावास, आनंद कानन, महाश्मशान अशी विविध नावे आहेत. येथे येणारा मृत्यू हा मोक्षकारक असल्यामुळे इथे ह्याला मोक्ष नगरी सुद्धा म्हणतात. अंतकाळी अनेक लोक देहत्यागासाठी इथे येतात. विश्वनाथ, विश्वेश्वर ही येथील प्रमुख देवता. दशाश्वमेध घाट, लोलार्क, भैरव, कालभैरव, ढुंडीराज किंवा ढुंडी विनायक, केशव, बिंदुमाधव आणि मणकर्णिका यांचे दर्शन येथे आवश्यक सांगितलेले आहे. पंचक्रोशी हे पवित्र तीर्थ आहे. यात्रेकरू तेथे जाऊन आल्यावरती स्नान करतात आणि साक्षी विनायकाच्या दर्शनाला जातात. साक्षी विनायकाच्या दर्शनाचे तिथे आशीर्वाद घेतात. अशी ही मोक्षदात्री, ज्ञानदात्री, अन्नदात्री, सिद्धिदात्री, कलानगरी, सुवर्णनगरी, श्री क्षेत्र काशी नगरी वाराणसी.
वाराणसी शहराच्या भागामध्ये ही आलेली आहे, वसलेली आहे असं म्हणून मी तुम्हाला. भारताची आध्यात्मिक राजधानी मित्रांनो, तसेच हिंदू धर्मातील हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते. मित्रांनो, ब्राईट सिद्धेश या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचा मित्र सिद्धेश आपले सहर्ष स्वागत करतो आणि या काशी नगरीबद्दल काही मतं मांडतो. मला जी माहिती आहे ती आपल्यासमोर मांडतोय. आपल्याकडे उत्तरेकडून काही नद्या वाहत येत असतात. तिथे ही गंगा नदी आलेली आहे. मत्स्य पुराणात त्यांची लांबी आणि रुंदी ही अधिक स्पष्टपणे वर्णन केलेली आहे. मित्रांनो, अशी ही गंगा माता खूप महत्त्व हिचं, पाप जाळून टाकणारी, त्याचप्रमाणे मोक्ष देणारी अशी ही गंगा माता. इथे मी तुम्हाला सांगितलं तसं विश्वनाथाचं मंदिर आहे. विश्वनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ह्या काशी विश्वनाथाचे स्थान गंगेच्या तीरावर वसलेले आहे. काशी क्षेत्र भगवान शंकरांच्या त्रिशूळाच्या टोकावरती वसलेलं आहे असा उल्लेख आपल्याला काही ठिकाणी सापडतो. पवित्र भागीरथी गंगेच्या तीरावरती धनुष्याकार असलेली ही काशी नगरी साक्षात पाप नाश करणारी आहे. हे सिंहासन भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच त्यांनी या सिंहासनाला आपली राजधानी आणि स्वतःला काशीनाथ हे नाव दिले आहे. ग्रंथात असे म्हणतात की भगवान विष्णूने आपल्या चिंतनाने येथे पुष्कर तीर्थाची निर्मिती केली आणि सुमारे 50,000 वर्षे त्यांनी येथे कठोर तपश्चर्या केली आणि म्हणूनच सिद्धिदात्री, सुवर्ण नगरी, काशी नगरी बऱ्याच काळापासून वाराणसीला अविमुक्त क्षेत्र, आनंद कानन, महास्मशान, सुरंधन, ब्रह्मा, वर्त, सुदर्शन, रम्य आणि काशी या नावाने संबोधले जाते. तसेच अनेकदा मंदिरांचं शहर, भारताची धार्मिक राजधानी म्हणून याची ओळख आहे. भगवान शिवांचं शहर, प्रकाशाचं शहर, ज्ञानाचं शहर अशा विविध विशेषणांनी सुद्धा या काशी नगरीला संबोधलं जातं. ऋग्वेदात या शहराला काशी वा काशी असे म्हटले जाते. हे क्षेत्र नेहमीच ज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र राहिले आहे आणि म्हणूनच ज्ञानदात्री, सुवर्ण नगरी काशी. बनारस ग्रंथानुसार असे मानले जाते की काशीमध्ये एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर देवांचे देव महादेव स्वतः त्याला तारक मंत्राचा उपदेश करतात आणि म्हणूनच बहुतेक लोक आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ या काशी नगरीमध्ये घालवण्यासाठी येतात आणि मरेपर्यंत, देह त्याग करेपर्यंत इथेच राहतात. धर्मग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर मृत व्यक्तीची अस्थि कलश जे असतात ते मोक्षासाठी या गंगेमध्ये विसर्जित केले जातात. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार वा ग्रंथानुसार गंगा नदी, मी तुम्हाला म्हटलं तसं, पापहरण करणारी असल्यामुळे गंगा स्नानाला विशेष महत्त्व इथे आहे. इथे आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रापासून मोक्ष मिळतो. हे शहर सप्तमोक्षदायिनी शहरांपैकी एक आहे आणि म्हणूनच मोक्षदात्री सुवर्णनगरी काशी. मित्रांनो, काशीचे वर्णन हिंदू धर्मातील सर्वात पवित्र शहर म्हणून केले गेले आहे. दरवर्षी 15 लाखांहून अधिक यात्रेकरू येथे भेट देतात. मोदींनी खूप छान केलेले. आता यात हौसे, नवसे, गवसे सगळे जण असतात. दशाश्वमेध घाट व मंदिर परिसर येथे कायम पुण्यातील गणेश उत्सवातील वातावरण असल्यासारखेच चित्र असते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर, ज्यामध्ये भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मुख्य शिवलिंग स्थापित आहे. कालभैरव, गंगास्नान, तुलसीदास, संकटमोचन हनुमान मंदिर, त्याचप्रमाणे संकटा माता मंदिर, मंगला गौरी मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, ढुंडीराज गणेश, साक्षी विनायक, बनारस हिंदू विश्वविद्यालय, दशाश्वमेध घाट, सायंकाले गंगा आरती, मनकर्णिका घाट, विशालाक्षी मंदिर, बिंदू माधव आणि बरेच काही. मित्रांनो, गंगासागरला ही गंगा नदी मिळत असते आणि फक्त वाराणसीमध्येच गंगा नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते असं सांगितलेलं आहे. सुमारे 84 घाट इथे आहेत. या घाटांपैकी 5 घाट जे आहेत ते अत्यंत पवित्र मानले जातात.
त्यांना एकत्रितपणे पंचतीर्थी असे सुद्धा म्हणतात. अस्सी घाट, दशाश्वमेध घाट, आदि केशव घाट, पंचगंगा घाट आणि मनकर्णिका घाट. अस्सी घाट दक्षिणेस आहे तर आदि केशव घाट हा उत्तरेस आपल्याला बघायला मिळतो. वाराणसीच्या संस्कृतीचे गंगा नदीशी अतूट नाते आहे आणि तिचे धार्मिक महत्त्व आहे. हे क्षेत्र हजारो वर्षांपासून भारताचे, विशेषतः उत्तर भारताचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र सांगितलं गेलेलं आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे बनारस घराणे सुद्धा वाराणसीतच जन्मलेले आहेत. कबीर, वल्लभाचार्य, रविदास, स्वामी रामानंद, तैलंग स्वामी शिवानंद गोस्वामी, मुंशी प्रेमचंद्र, जयशंकर, प्रसाद आचार्य, रामचंद्र शुक्ल पंडित, पंडित रविशंकर, पंडित हरिजा, पंडित रविशंकर, रविदास यांच्यासह भारतातील अनेक तत्वज्ञ, कवी, लेखक, संगीतकार या वाराणसी क्षेत्रामध्ये वास्तव्यास होते किंवा अजून काही आहेत सुद्धा. प्रसाद चौरसी आणि उस्ताद बिस्मिल्ला खान हे तर त्यापैकी एक आहेत. हे आपण सगळेच जाणतो. बिस्मिल्ला खानच्या सनईशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. काशीचे नाव घेतले की गंगा, प्राचीन मंदिरांचे दर्शन घडते, पण काशीचे जेवढे सुंदर दृश्य तेवढेच तिथले पदार्थ सुद्धा स्वादिष्ट. जिलेबी, लवंग लतिका, खीर मोहन, कचौडी, थंडाई, लस्सी, गोलगप्पा आणि विशेषतः थंडीमध्ये मिळणारी मलईयो हे लोकांना आकर्षित करतात. वाराणसीमध्ये अनेक भोजनालय आपल्याला बघायला मिळतात जिथे स्वादिष्ट आणि अतिशय स्वच्छ सोहळ्यातलं जेवण आपल्याला मिळतं. भाज्या, मसूर की रोटी, भात, कोशिंबीर, पापड यांचा समावेश तर असतोच असतो, पण विशेषतः इथलं जे चमचम जी असते ती आपल्याला बघायला मिळते. लाकडावर कोळशाच्या आगीवरती शिजवलं जातं इथलं अन्न. काही भोजनालयात कांदा, लसूण हे पदार्थ बनवताना दिसत नाहीत, वापरत नाहीत आणि मुख्य म्हणजे त्यांचं नाव सुद्धा घेतलं जात नाही. सकाळी नाश्त्याला गोल किंवा पुडी कचोडी असते, त्याच्याबरोबर सब्जी असते, जिलेबी असते, हे खूप प्रसिद्ध आहे. आणि मी परत म्हटलं तसं थंडीमध्ये मलईदार केशरयुक्त मसाला दूध, ज्यात थेंबर सुद्धा पाणी मिश्रित नसतं आणि त्याची मलाई म्हणजे मलईयो हा पदार्थ. लस्सी तर कायम हमेशा यहाँ पे मिलती है, ऐसे मैं बोलूँगा आपको. मिश्र चिवडा मिळतो. अगदी संध्याकाळी तुम्ही बघायला गेलात तर 5 रुपयात सुद्धा तुम्ही भरपूर चिवडा खाऊ शकता. मिष्टान्न तुम्हाला मिळतं, साजूक तूप भरपूर मिळतं खायला, गोडाचं भांडार. जणू सूर्योदयापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही चुकूनही अगदी गरीब सुद्धा उपाशी राहत नाही इथे, कारण चौकात चौकात हेच उच्च प्रतीचे पदार्थ अनेक जण अन्नदान म्हणून सुद्धा करत असतात. खिचडी बाबा म्हणून आपले पुण्याचे शंकर महाराज जे आहेत ते इकडे खिचडी बाबा नावाने आहेत. अशी ही सुवर्णनगरी काशी. आणि हो, महत्वाचे म्हणजे स्थानिक बहुतांशी लोक मौनात असतात. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या तोंडात सतत पान असतं आणि त्यामुळे बनारसी पान हे सुद्धा इथलं काही और रसीलच आहे. आपण त्याचा सुद्धा स्वाद घेऊयाच, निश्चितच घेऊया. मित्रांनो, मी तुम्हाला अगदी हक्काने सांगेन, प्रेमाने सांगेन की नक्की या काशी नगरीमध्ये या. नक्कीच याल तुम्ही आणि आल्यावरती मुख्यतः तिच्या तुम्ही प्रेमात नक्कीच पडाल. अशी ही विश्वनाथाची काशी नगरी. आणि महत्त्वाची म्हणजे इथले लोक पण खूप छान आहेत. पंचगंगा घाटावरती कधी आलात तर तिथे ही गंगा सैर तुम्हाला करायची असते. तिथे जे नाविक लोक असतात, जे बोट चालवणारे, त्यातले दोघं भाऊ आहेत, एक भरत आणि एक दशरथ. त्यांना अगदी आवर्जून भेटा. दोघंही भाऊ आहेत आणि खूप छान, म्हणजे कधी पैशासाठी ही माणसं करत नाहीत काम. ते सांगत होते की खूप गर्दी, आत्ता त्रिपुरारी पौर्णिमा, वैकुंठ चतुर्दशी आणि हे चंद्रग्रहण आले, प्रचंड गर्दी आहे. शासन खूप काळजी घेत असतं त्याकरता आणि ही लोक खूप कष्टाने इथे येत असतात. तर तुम्ही यांना निश्चित भेटा. तुम्हाला सगळे घाट तर फिरवतीलच, पण या घाटांबरोबर हे तुम्हाला त्याची स्टोरी सांगत असतात, तो इतिहास सांगत असतात. आज अनेकांनी अभ्यास केलेला असतो, पण ह्या लोकांचं तेवढं शिक्षण नसूनही इथल्या राहण्याच्या अनुभवाने इथले इतिहास त्यांना माहिती असतात. आपल्याला गंगेच्या तीरी नेतात तेव्हा सांगतात ते विष्णूचं कुठे, विष्णू काशी कुठली, शिवकाशी कुठे, सगळं महत्त्व सांगणारे असे हे दोघं बंधू भरत आणि दशरथ. भगवंताचीच नावं असलेले आणि खूप छान आहेत. या घाटावर आलात तर कोणालाही विचारायचं, निश्चित ते तुम्हाला भेटतील. आणि ही सेवा ते आपल्यासाठी अर्पण करत असतात. त्यांना लोक आलेले, बनारसमध्ये लोक आले की त्यांना खूप आनंद होत असतो. तर निश्चित या काशी नगरीमध्ये या, आनंद घ्या आणि खूप छान प्रसन्न वातावरणामधून तुम्ही रंगून जाल. महादेव.
धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. 9923106478 माझा नंबर आहे. निश्चित कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.